तर तानाजी सावंत यांचे पुत्र ऋषिराज सावंत पुणे विमानतळावर दाखल झालेले आहेत। दोन मित्रांसह खासगी विमानानं बँकॉककडे ते निघालेले होते। तर चार्टर्ड फ्लाईटसाठी 68 लाख रुपये त्यांनी खर्च केल्याची माहिती समोर येते। तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज सावंत पुणे विमानतळावर आता दाखल झालेला आहे। दोन मित्रांसह खासगी विमानानं बँकॉककडे तो निघालेला होता। या सगळ्या दरम्यान पुणे कंट्रोल रूमला ऋषिराज सावंत याचं अपहरण केल्याचा फोन आल्याची सुद्धा माहिती समोर आलेली होती। तानाजी सावंत हे सुद्धा या सगळ्या प्रकरणी काय ती स्पष्टता यावी यासाठी पोलीस आयुक्तालयात दाखल झालेले होते। त्यानंतर आता ऋषिराज सावंत पुणे विमानतळावर दाखल झालेला आहे। तानाजी सावंत यांचा मुलगा आहे ऋषिराज सावंत। दोन मित्रांसह खासगी विमानानं बँकॉककडे तो निघालेला होता आणि आता सध्या पुणे विमानतळावर ऋषिराज सावंत दाखल झालेला। चार्टर्ड फ्लाईटसाठी ज्या खासगी विमानानं ते बँकॉकला जात होते त्यासाठी 68 लाख रुपये खर्च केल्याची माहिती आहे। अधिक अपडेट जाणून घेऊया आपले प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडनं। योगेश, काय अधिकची माहिती आहे? आता पुणे विमानतळावर ऋषिराज सावंत दाखल झालाय। ऋषिराज सावंत आणि त्याचे इतर दोन मित्र पुणे विमानतळावर दाखल झालेले आहेत। दुपारच्या सुमारास याच पुणे विमानतळावरून ऋषिराज सावंत इतर त्याचे दोन मित्र खासगी विमानाने बँकॉककडे रवाना झाले होते। त्यानंतर तात्काळ तानाजी सावंतांकडून सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये अपहरणाची बेपत्ताची खरं तर तक्रार ही दाखल करण्यात आली होती। त्यानंतर पुणे पोलिसांनी या सगळ्या संदर्भात चौकशी देखील सुरू केलेली आहे। काही वेळापूर्वी स्वतः तानाजी सावंत हे पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात देखील दाखल झाले होते त्या सगळ्या प्रकरणासंदर्भात माहिती घेण्यासाठी आणि आता ऋषिराज सावंत हे पुणे विमानतळावर दाखल झालेले आहेत। त्या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहूच योगेश। तुर्तास धन्यवाद।